आणखीन एक मोठी बातमी येते पुण्यातनं। कोथरूड पोलिसांकडनं मुलींच्या छळाचा आरोप समोर येतोय। पहाटे 3:30 वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकर ठाण मांडून बसले। पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 मुलींचा छळ करण्यात आला अशी धक्कादायक माहिती रविवारी समोर आली होती। रविवारी रात्री पुण्यातल्या काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि रोहित पवार, सुजात आंबेडकर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाले। हे सर्वजण पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये रात्री 3 वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते। अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांशी पहाटेपर्यंत चर्चा झाली, तरीही पोलिसांनी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये। साहेबांना एकदा विचारू द्या की आपण 3 तासापासून जे केलंय ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही। साहेब, आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा। बरोबर आहे, तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा। एक मिनिट मी बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या। तुमची मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम। तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे। ऐका ना साहेब, मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? बरोबर आहे, कॉमन सेन्स सीबी लेवलच्या आम्ही आपल्याला लोकांना रायटिंग मध्ये दिले आहे। ठीक आहे, रायटिंग मध्ये नको आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकी कोणत्या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा दाखल करा अशी काय मागणी होती? अगदी सुजात आंबेडकरही तिथे दाखल झालेले होते, मात्र अजूनही मागणी मान्य झाली नाही असं कळतंय। निश्चितच काल जवळजवळ उशिरा रात्रीपर्यंत ही सगळी प्रक्रिया सुरू होती। त्या प्रक्रियेमध्ये स्वतः रोहित पवार हे जातीने लक्ष देऊन होते, त्यासोबत सुजल आंबेडकर या सगळ्यांनी या बाबतीत आग्रह धरला होता की ज्या पद्धतीने या मुलींवर अन्याय झालेला आहे त्या बाबतीत ही तक्रार दाखल केली जावी आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने ही सगळी वागणूक दिलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांना अनेक तास हे बसून ठेवलं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आणि ज्या पद्धतीने ही सगळी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे या सगळ्या बाबतीतले गुन्हे दाखल व्हावेत अशी वारंवार मागणी केली जात होती। मात्र आता पोलिसांनी या संदर्भात एक पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो प्रकार घडलेला आहे तो एका बंद खोलीमध्ये घडलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल होऊ शकत नाही। संबंधित तरुणाच्या पत्राच्या आधारे न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील सांगण्यात आलं। आणखीन एक मोठी बातमी आपल्या समोर येते। पुणे पोलिसांचं मुलींना एक अजब पत्र गेलंय। मुलींच्या अॅट्रॉसिटीच्या पत्रामध्ये तथ्य नाही असं पोलिसांनी यावेळेला म्हटलेलं आहे। आणखीन एक महत्वाची याच बातमी संदर्भातली अपडेट समोर येते। पुणे पोलिसांचं मुलींना अजब पत्र गेलेलं आहे। मुलींच्या अॅट्रॉसिटीच्या पत्रात तथ्य नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। अधिक माहिती आपल्याला देत आहेत अविनाश पवार। अविनाश, निश्चितच त्या संदर्भात मी आता सांगत होतो की संभाजीनगर पुणे पोलीस यांनी 3 तरुणींना या मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते त्याच्या संदर्भात पोलिसांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ही जी गोष्ट घडली ती बंद खोलीमध्ये घडली, ती सार्वजनिक ठिकाणी घडली नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू शकत नाही असा दावा केल्यामुळे आता याच्यामध्ये कायदेशीर तथ्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल। मात्र संबंधित तरुणींना मारहाण झाली, त्यांना शिवीगाळ झाली हे तर सत्य नाकारता येणार नाही आणि सातत्याने या बाबतीत आता सर्व जे काही नेते आहेत म्हणजे रोहित पवार आहे, सुजल आंबेडकर आहेत, हे ठाण मांडू होते रात्रीपर्यंत आणि या संदर्भातला गुन्हा दाखल करून घ्यावा अशी वारंवार मागणी होते। मात्र ही जी गोष्ट आहे ती आपण पुन्हा एकदा स्पष्ट करूया की पोलिसांनी हा जो प्रकार घडलेला आहे तो बंद खोलीमध्ये घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल होऊ शकत नाही असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढे काय घडतंय हे पाहणं गरजेचं असणार आहे। दरम्यान आता या मुलींनी न्यायालयात जाण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे आणि न्यायालयात जाऊन ते पोलिसांवर कदाचित गुन्हा दाखल करतील अशी सगळी प्रक्रिया सुरू आहे। आज आपलं या सगळ्यावर लक्ष असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश। तर पुण्यातल्या पीडित मुलींच्या प्रकरणामध्ये आणखीन एक मोठी बातमी। पोलिसांकडनं तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांकडनं प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे। FIR दाखल करा अशी मागणी आता स्वतः आंबेडकरांनी सुद्धा केलेली आहे।
प्रकाश आंबेडकरांनी ही मागणी केलेली आहे, कारण पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये टाळाटाळ होतीये. अगदी मागणी काय होती तुम्ही 3:30 वाजेपर्यंत या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी होत होती. एक मिनिट मी बोलतो कुठला गुन्हा नाव त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कारण 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाही तर मी त्यांना सांगतो तिथं धरणा देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असं विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, तुमच्या चौकशीमधनं निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात.